एक देवडूंचा खेळाडू आहे आणि एक हवे दिवेचा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक आणि सिद्धेश. दर्शन कसं फील करतो? आज रविवार आहे, आज सुट्टी आहे आणि आज मला अपेक्षा होती की दर्शन नाही की येईलच आणि दर्शनची एंट्री आणि लगेचच त्याच्या हातामध्ये मायक्रोफोन सोपला आणि खूप चांगला आवाज दर्शनचा तुम्हाला ऐकायला मिळाला मित्रांनो. आज सुपर संडे आहे. संडे म्हणजे माझ्यासाठी हॉलिडेज असतो कारण की आम्हाला संडेशिवाय इतर दिवशी सुट्टी नसते आणि संडेमध्ये पण आज कुठल्या प्रकारचे फेस्टिवल किंवा कार्यक्रम नाही आहे. नाही तर संडे असलं तर कुठेतरी साखरपुडा, लग्न या सगळ्या कार्यात हल्दी आहेत आज, पण संध्याकाळचा कार्यक्रम येतो. मात्र दर्शन तुम्ही एक संडेला तुम्ही चुकवली स्पर्धा हरी जोशीची. तुम्ही आगरी महोत्सवमध्ये होते तेव्हा. मात्र मला माहिती आहे गजूभाऊनी मला अगोदरच सांगून ठेवलेलं आहे की दर्शन माझ्यासाठी येणार आणि आज दर्शन आलेलं आहे. गजेंद्र भाऊ यांनी या स्पर्धेचं खूप म्हणजे या ग्राउंडवरती ही जी स्पर्धा त्यांनी जी आयोजित केली ती आत्तापर्यंत सर्वोत्कृष्ट आहे असं माझं म्हणणं आहे. त्याचं पूर्ण क्रेडिट मी त्यांना देईन आणि त्यांच्या प्रेमापोटी मी कल्पेश किंवा तुषार नाईकला नक्कीच शब्द दिला होता की मला जसा वेळ भेटेल तसा मी उपलब्ध राहीन कारण की कामानिमित्ताने तसा नाही टाईम भेटत, पण जेवढा वेळ देता येईल मी तेवढा या स्पर्धेला नक्कीच देणार. आणि आज संडे आहे तर मी इव्हनिंगपर्यंत नक्कीच असेन कारण की त्यानंतर मला साखरपुड्याला देखील जायचं आहे. दर्शन एक महिना अगोदरच शहापूरचा चषक तो देखील 7 तारखेपासून सुरू झालेला आहे. त्या चषकासाठी माझा देखील नाव आला होता. आता गजूभाऊनी मला 1 महिना अगोदरच सांगितलं होतं की आपली स्पर्धा आहे. मात्र त्या स्पर्धेला मी सोडलं. ती स्पर्धेचे आयोजक आजही फोन करतात की शेवटच्या दिवशी आहे. मी म्हटलं की ही देखील 11 तारखेला फायनल आहे, मला जमणार नाही आहे. बरोबर, कारण की गाव तो गाव असतो आणि गावच्या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्या पाहुण्यांचं वेलकम करण्याकरता आपण असतो आणि नक्कीच आपल्याला ओळख आहे पाहुण्यांची याच्याकडे आपण जास्त लक्ष देत असतो. ओके, गाव फर्स्ट असतो. आकाश फ्रंटलाईन गोलंदाज सामने गॅलरीकडून आणि ऋतिक स्ट्राईकवर आहे. नो स्ट्राईकला सिद्धेश. पहिला चेंडू गोलंदाज आकाश. डावाला सुरुवात होत आहे. पहिला डाव सुरू होतोय. पहिला स्ट्रोक आपण पाहतोय समोर मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूपर्यंत. एक सिंगल धाव इथे पूर्ण होत आहे. चांगली सुरुवात बॅटर ऋतिक याच्या माध्यमातून. ऋतिक असंही भरपूर दुरून देवरुंगवरून आलेला हा खेळाडू आहे आणि पुढच्या मॅचमध्ये देवरुंगचे देखील 2 खेळाडू पाहायला मिळतील दर्शन त्रिमूर्ती एंटरप्राइजेस संघामध्ये. सध्या गोलंदाज आपण पाहतोय आकाशची चांगली सुरुवात झाली आहे. सामने गॅलरी इनकडून मोठा फटका सुरू झाला. आक्रमण सिद्धेचा खेळ सुरू झाला आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या वरतून येणारा हा षटकार. काय शॉट! पंडी शहरामध्ये त्याच्या नावाचा आहे बोलबाला, त्याच्या नावाचा आहे बोलबाला, त्याच्या नावाचा आहे बोलबाला. समाजसेवक असा साधा भोळा टेंबर पाडा भागवडला. काय जबरदस्त फटका होता सिद्धेशाचा. चेंडूला खूप दूर कुठेतरी फेकून दिला षटकारासाठी. ग्रामीणच्या संघातील खेळाडूंना संधी मिळावी त्याच निमित्ताने आम्ही ही भिवंडी एमर्जिंग असोसिएशन बनवली जिथे आम्ही ग्रामीणच्या सर्वात जास्त प्लेयरांना सहभाग नोंदवतोय की त्यांना हे प्लॅटफॉर्म मिळावं ग्रामीण व्यतिरिक्त. चांगला खेळ सिद्धेशच्या माध्यमातून. षटकाराने खाता खोललेला आहे आणि टीमची धावसंख्या 7. नुकतंच झालेल्या घुरसेच्या मैदानावर अंडर-25 स्पर्धेमध्ये सिद्धेशने जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. तिथूनच हा खेळाडू थोडा चर्चेला आलेला आहे आणि सुरुवात षटकाराने केली आहे. पुन्हा एकदा वॉड स्ट्रोक. चेंडू पुन्हा एकदा सीमारेखा पार. येतोय षटकार. आमचे बाईक स्पॉन्सर गिरीश शेट मात्रे यांच्या बॅनरला हा सलामी देणारा षटकार सिद्धेशच्या बॅटमधून. सिद्धेश याने अटॅकच चालू केलेला आहे. पहिल्या चेंडूपासून बॅक टू बॅक जबरदस्त 2 षटकार मारलेत आणि सिद्धेशला थांबावं लागेल अन्यथा तो गोलंदाजांची तोडफोड करून ठेवील. असंही म्हणू शकता की स्पर्धेचं ज्यावेळेस आघात झाला होता तेव्हा फटाक्या नव्हत्या वाजल्या, मात्र आता फटाक्या फोडत आहे मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चांगला स्ट्रोक गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे. फिल्डिंग चांगली. एक सिंगल धाव कंप्लीट. मिड विकेट डीपमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगल स्ट्राईक रोटेट देखील फार महत्त्वाचं आहे. दर्शक 2 मोठे फटके आलेले आहेत. एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करताना आपण पाहतोय. धावा बनवाव्या लागतील कारण की चरणीपाडा संघात देखील फलंदाजी चांगली आहे. जबरदस्त फलंदाज त्यांच्याकडे आहेत.
पुढचा चेंडू देखील फुलटॉस बनवला होता आणि गॅपमध्ये चालला चेंडू. फिल्डिंग चांगली राहिली आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. तिथे एकच धाव आली आहे. आकाशच्या अगेन्स्ट आत्तापर्यंत 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला त्याचं क्षेत्ररक्षण करण्यात आलं होतं. असं वाटलं की चेंडू सीमा पार जाईल, मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी तो चेंडू अडवला आणि आपल्या संघासाठी कमीत कमी 3 धावा ह्या सेव्ह केलेल्या आहेत. चांगला अटॅक सिद्धेश आणि ऋतिकच्या माध्यमातून. हा चेंडू चांगला आहे. सन्मान देण्याचा प्रयत्न होता, मात्र अवस्थेचा अपील देखील झाला होता. मात्र सिद्धेशने दाखवलं की चेंडू माझ्या बॅटला स्पर्श झाला. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावफलकावर 15 धावा. एक चांगली सुरुवात दर्शन इथे पाहायला मिळते मायरा स्पोर्ट्स बादवड टीम संघाच्या माध्यमातून. 2 मोठे षटकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक हे पण म्हणे की गोलंदाज झालेले की असं वाटलं की 20+ धावा जातील, परंतु 5 धावांना कमी थांबवलेलं आहे. गोलंदाजांनी चांगलं कमबॅक केलेलं आहे. येणाऱ्या फलंदाजामध्ये मयूर पाटीलचं येणं बाकी आहे. खूप जबरदस्त अटॅकिंग फलंदाज आहे. स्वतः संघ मालक देखील आहे आणि तो अवेलेबल असेल तर हा सामना बघायला अजून मजा येईल. आमच्या भिवंडी इमर्जिंग असोसिएशनचा मध्ये नेहमीच त्याचं खूप सहकार्य असं सपोर्ट असतो आणि त्यांची फलंदाजी बघणं मला खूप आवडेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर आणि गोलंदाजीमध्ये आता इथे मिथून आलेला आहे. मिथूनला चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॅटर सज्ज आहे तो म्हणजे ऋतिक. पहिला चेंडूवर इथे अटॅक करण्याचा प्रयत्न. मिस टाइम. चेंडू हवेमध्ये. ओ माय गॉड, झेलपर्यंत पोहोचला नाहीये. आणि अशा प्रकारची क्रिकेटमध्ये कॅच होणं फार महत्त्वाचं आहे दर्शन, कारण की क्रिकेटचं समीकरण आहे पकडा कॅच जिंका मॅच. बरोबर, कॅच पकडावे लागतील, कारण की कॅच नाही पकडला तर काय होऊ शकतं हे मला कोणी विचारवू शकता. नो लुक शॉट. क्या बात आहे. सिद्धेश काय थांबायचं नाव घेत नाहीये आणि तो आता मात्र या चेंडूला अगदी प्रदीप पाटीलच्या स्टाईलने नो लुक शॉट षटकार मारतो आणि हा 100वा षटकार होता नो लुक शॉटचा. सिद्धेश आज विचारपूर्वकच या स्पर्धेमध्ये उतरलाय दर्शन. जबरदस्त हा काम त्याचं पाहायला मिळते. 3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटने आल्यात. 3 नव्हे तर हा 4था आलाय. काय बॅटिंग पाहायला मिळते दर्शन. आणि असंही भिवंडी इमर्जिंग क्रिकेट हा मागे राहिलेला नाही आहे दर्शन. एक से बडकर एक खेळाडू नावारूपाला येत आहेत सध्याच्या घडीला. नक्कीच हे प्लॅटफॉर्म आम्ही युवा खेळाडूंना तयार करण्यासाठी बनवलेलं आहे, जिथून सर्व चांगले खेळाडू तयार होतील. कारण की आता अंडर 25च्या देखील प्रीमियर लीग चालू होतात. 70-70च्या खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा, ISP सारख्या स्पर्धा आहेत जिथे या असोसिएशनच्या माध्यमातून खेळाडू जातील. पुन्हा एकदा हा देखील रॉकेट शॉट. हा थांबणार नाही, खूप दूर जातोय षटकार. काय फलंदाज झाली आहे. शिवरायांचा मावळा खरा, जनतेला हा सेवक लाभला. जनतेला सेवक लाभला, जनतेला आता मला समजलं की मयूर पाटील या खेळाडू बाबतीत इतका सेन्सिटिव्ह का होता, कारण की त्याची फलंदाजी बघा. मी म्हटलं होतं की ह्याला जर थांबवलं नाही तर हा तोडफोड करेल आणि ती तोडफोड चालू आहे आता जय श्रीराम चरणीपाडा संघाच्या गोलंदाजांची. सिद्धेश पुन्हा एकदा काय शॉट आहे. यॉर्कर लाईनच्या चेंडूला काय जबरदस्तरित्या फ्लिक केलेला, टोला लागला होता चेंडू आणि चेंडू जातो सीमा पार. एक जबरदस्त षटकार, देखणा षटकार. चेंडू खूप चांगला होता. गोलंदाजी कुठल्याही प्रकारची चुकी मी मान्य नाही करणार, कारण की लगभग मधल्या एसटीवरती येणारा परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू होता, पण काय स्ट्रोक खेळलाय तिथे. हा देखील नो लुक शॉट होता आणि फ्लिक केला होता पायांच्या समोरून आणि चेंडू बॅटच्या टोला लागला होता आणि चेंडू खूप दूर जातो षटकारासाठी. लगातार 4 आतापर्यंत खेचल्यात आणि नो बॉल आणि हा देखील चौकार. 50वा चौकार, 100वा षटकार. या सामन्यामध्ये सगळे सिल्वर जुबली, गोल्डन जुबली हे सगळं बघायला मिळतं आणि हे सर्व घडवून आणतोय तो एक मात्र फलंदाज, तो म्हणजे वन अँड ओनली
मायरा 11 भादवड संघाचा सिद्धेश. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट धावसंख्या उभा करण्याचा मानस दिसतोय त्याचा. आणि हा देखील उडवलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक येतोय, होऊ शकणार नाही झेल, कारण की लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक होता तो. त्यांनी खूप लेट स्टान्स घेतला होता. जर खूप लवकर धावला असता तर कदाचित चेंडूपर्यंत पोहोचला असता आणि हे वादळ थांबवलं असतं. मात्र सिद्धेशने आत्तापर्यंत जय श्रीराम चरणीपाडा संघांच्या गोलंदाजी धुमाळसर म्हणतात ना, त्याप्रमाणे चांबडी सोडून काढलेली आहे. एकूण 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 47 धावा 2 षटकामध्ये. मला तरी वाटतं या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट स्कोर उभा करण्याची नामी संधी आहे, कारण स्वतः सिद्धेश जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत हे शक्य तरी दिसतंय मला. ओके, लगातार जे 4 6 लावले होते ते आपण बघू शकता कशा प्रकारे सिद्धेश यांनी मानले ते. हे तुमच्या समोर लाईट टेलिकास्टच्या माध्यमातून दाखवण्यात येते. प्रिन्स मूवीज नवीन गोलंदाज येतोय अनुज. ऋतिकच्या समोर स्वतःच्या समोर चेंडू आपटला होता, मात्र डोक्यावरती हातने बॅट ठेवून विचार करतो की काय झालं, मी हा चेंडू कसा सोडला. लॉलीपॉप चेंडू होता, षटकार नक्कीच गेला असता. स्वतःच्या समोर चेंडू आपटला होता, कुठेही षटकार जाऊ शकला असता. ऋतिक आता बॅटची एज घेतलेली आहे. आता मात्र एक खूप चांगला चेंडू आहे. लगातार 2 चेंडू डॉट होतात, कारण की पहिल्या 2 षटकामध्ये धावांचा पाऊस होता, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी प्रयत्न करतोय गोलंदाज अनुज धावा थांबवण्याच्या. आता मात्र समोरच्या चेंडूला फक्त लॉफ्टेड ड्राईव्ह म्हणावं लागेल. तिथे क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबलिंग. मात्र दुसरी धाव घेतली जाणार नाही, का की सिद्धेशला स्ट्राईक हवी आहे. तो स्वतः वैयक्तिक 43 धावांवरती खेळतोय, जिथे एकूण 48 धावा झाल्या. त्या 48 धावांपैकी 43 धावा एकट्या सिद्धेशच्या आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की काय लेवलची फलंदाजी त्यांनी केलेली आहे. आत्तापर्यंत 6 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. भिवंडी एमर्जिंग माध्यमातून कुठली हा अपसेंचुरी झाले मयूर? एक NK खांडवाच्या राहुलने 53 धावा केल्यात. बघू दुसरी होते का. आत्ता पुन्हा एकदा ठोकलेला आहे, मिड विकेटच्या वरून जाईल तो. लांब पल्ल्याचा अजून एक 7वा षटकार त्याच्या बॅटमधून सिद्धेशाच्या. साऱ्या भिवंडी शहरामध्ये त्याच्या नावाचा हाय बोलबाला. त्याच्या नावाचा आहे बोलबाला, त्याच्या नावाचा आहे बोलबाला. अगदी सिद्धेशच्याच नावाचा बोलबाला चालू आहे. 49 धावांवरती खेळतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. स्वतः वैयक्तिक 49 वरती खेळतो आणि संघिक धावसंख्या झाली ती 54 धावा. दुसरं अर्धशतक लागेल का? पहिलं अर्धशतक NK खांडवाच्या संघाच्या राहुलने लावलं होतं भिवंडी एमर्जिंग असोसिएशनमध्ये. आणि सिद्धेश मायरा 11 भादवड संघाचा दुसरं अर्धशतक झलकावेल का? 1 धावेची आवश्यकता आहे अर्धशतकासाठी. बघूया सिद्धेश. आणि सोयर चेंडू एसट्यानं सोडून जातोय, वाईटचा इशारा येतोय. अजून एक अतिरिक्त रन मायरा 11 भादवड या संघाच्या खात्यामध्ये जमा होते. आणि बॉडी लँग्वेज जर बघितलं चरणीवार संघाचे थोडंसं डाऊन झालेलं आहे, की ज्या धावा जमा होतात त्या मानसिक बल निर्माण करतील त्यांच्यासमोर. आणि अशा प्रकारे चेंडू जाईल त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि एका अंकाने त्याचा अर्धशतक हुकलेला आहे. मात्र खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी सिद्धेशाची राहिली होती. धडाकेबाज फलंदाजी होती, धडाका चालू होता. आणि हे वादळ आता शमावलेलं आहे गोलंदाज अनुज याने. सुमित याने मात्र ती झेल पकडली आणि सिद्धेशला सांगितलं की आम्ही तुमचं शतक अर्धशतक हे कंप्लीट करून देणार नाहीत. संदेश नक्कीच निराश पावलाने जात आहे सिद्धेश. मैदानाच्या बाहेर पडत आहे, डगआउटच्या रस्त्याला जात आहे. मित्रांनो 1 धाव दूर राहिलं 50 धावा बनवण्याकरिता. एक चांगली इनिंग, यादगार इनिंग पेश करूनच मैदानाच्या बाहेर निघालेला आहे. आज त्याची बॅट खूप चांगली चालली या खेळपट्टीवर. आणि दर्शन असं बघायला गेलं की आता खेळपट्टी जी आहे 3ऱ्या दिवसामध्ये फलंदाजांना इथे साथ देत आहे. कारण की मागच्या मॅचमध्ये तुम्ही बघितलं
धावांचा पाऊस पडला होता आणि आता सध्याच्या घडीला धावा धावपलकावर तिसरा षटक सुरू आहे आणि 55 धावा धावपलकावर लागल्यात. न्यू बॅटर लेफ्ट आर्म फलंदाज आलेला आहे सुमित. सुमित सज्ज होतं खेळण्याकरिता. एक नामी खेळाडू आहेत सुमित. आता मात्र सुरेख चेंडू अगदी एसटीच्या समोर येता होता. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावाचा मानस केला जाणार नाही. षटक झाली समाप्ती. तीन षटकांच्या समाप्तीत धावसंख्या 56 झालेली आहे. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये किती धावा जमा करायच्या आहेत याचंच कॅल्क्युलेशन दोन्ही फलंदाजांच्या डोक्यामध्ये चालू असेल की आता 12 राहिल्यात. 12मध्ये आपल्याला कमीत कमी 20च्या पुढे किंवा 25च्या पुढे धावा पाहिजेत, जेणेकरून आपण एक असा टार्गेट सेट करून ठेवू की समोरच्या संघावरती ते मानसिक दबाव निर्माण करेल. आणि 12 चेंडूमध्ये काय दबाव निर्माण होतोय का की अशाच प्रकारचे विस्फोटक फलंदाज होईल संदेश पाटील सांगतील. नक्कीच दर्शनचा आवाज तुम्ही ऐकताय मित्रांनो. आज सुपर संडे आहे आणि त्याला सुट्टी आहे आणि आज तो इथे एन्जॉय करताना त्रिमूर्ती एंटरप्राइजेस चषकाच्या नक्कीच आयोजनामध्ये त्याचं देखील सहकार्य, कारण की टीम मॅनेजमेंट, कारण की भिवंडी इमर्जन्सीचा तो उपाध्यक्ष आहे, त्याने देखील मॅनेजमेंट केलेले सर्व संघांना. आणि दर्शनने नुकतंच पहिल्या दिवसामध्ये अखेर सांगलं होतं की बालाजी चषकाची जेव्हा अनाउन्समेंट झाली तेव्हा तब्बल 22 संघांनी त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्या देखील 2 तासामध्ये. म्हणजे काय क्रेज असेल क्रिकेटची. अतुल गोलंदाज. बॅटर सज्ज आहे सुमित. सुमितचा हा स्ट्रोक फसला आहे. मिस टाइम आहे. गोलंदाजचे प्रयत्न सुरू आहेत. सेफ लँडिंग होत आहे. एक सिंगल धाव मिळाली इथे. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या धावपलकावर 57 धावा 57. मयूर पाटील देखील आमच्या सोबत स्कोरिंग करतायत. त्याचा आवाज देखील तुम्हाला ऐकायला मिळेल. चांगला साथ दिलेला आहे या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. जबरदस्त हा लोकप्रिय ग्राउंड आहे आणि सर्वांना आवडणारा हा क्रिकेट RK पाटील स्टेडियम. अतुल राईट आर्म ओव्हर द विकेटने. ऋतिकचा हा स्ट्रोक ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साईडला काऊ कॉर्नरमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या धावपलकावर 58 धावा झालेल्या आहेत. आज या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवे उपस्थित झालेले आहेत. काल शेवटपर्यंत जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत ते इथे उपस्थित होते. आणि इथे हा सुमितचा स्ट्रोक. चेंडूचा सीमा रेखा पार. हे तो षटकार. जबरदस्त फटकेबाजी. आज हवे दिवे टीमचे खेळाडू भिवंडी इमर्जिन मायरा स्पोर्ट्स बादवर संघामध्ये चमकताना तुम्हाला पाहायला मिळते. मला तरी वाटतं की या धावा ज्या आहेत 80+ होतील. ज्या प्रकारचं आक्रमण सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 49 धावा बनवल्या सिद्धेशने. 1 धाव तो नक्कीच बनू शकला नाही अर्धशतकामध्ये. अतुल हा चांगला चेंडू होता. त्याला सन्मान दिलाय. ढकललाय फक्त स्क्वेअर लेगमध्ये. एक सिंगल धाव कंप्लीट. एका धावाने धावपलकावर धावा झालेल्या आहेत 65. 5 षटकांचा हा सामना आणि 5 षटकाच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे धावा बनत आहेत असं वाटतंय की या धावा 80+ होतील. ऋतिक आल्या स्ट्राईकवर. ऋतिक देखील प्रयत्न करतोय आणि त्याच्या प्रयत्नांना यश मिळेल का पाहूया आपण. चेंडू हवेमध्ये झेल पकडली गेली आणि बॅटर ऋतिक याचा खेळ इथे समाप्त होत आहे. बॅटर आउट. शिवरायाचा मावळा खरा जनतेला हा सेवक लाभला. जनतेला सेवक लाभला. जनतेला सेवक लाभला. साऱ्या भिवंडी शहरामध्ये त्या
त्याच्या नावाचा हाय बोलबाला. न्यू बॅटर शुभम मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू आहे. चांगली कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये अतुल याच्या माध्यमातून. 9 धावा, 1 विकेट आतापर्यंत त्याला मिळालाय. अनुची देखील चांगली गोलंदाजी राहिली होती. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय शुभम. हेलिकॉप्टर ड्राईव्ह फॉलो थ्रो मध्ये पायाने अडवलाय चेंडूला. 1 धाव झाली आहे. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न, थोडंसं वाईट थ्रो. त्याचं कारण 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावबलकावर 67 धावा झालेल्या आहेत धावबलकावर. चला फिल्डिंग लावून घ्यायचं आपण. अगोदरच थोडंसं उशीर झालेला आहे कारण की चेंडू देखील सीमेच्या बाहेर भरपूर गेले. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी फॅम टीम त्रिमूर्ती इंटरप्राइजेस आणि आमचे सन्मान चिन्ह स्पॉन्सर योगेश गुलवी दादो यांचा संघ हर्षित इंटरप्राइजेस. मोस्ट वेलकम. हर्षितचे कॅप्टन आलेले आहेत विशाल भोईर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. काल विशालने खूप चांगली फलंदाजी केली. दर्शन आपल्या संघामध्ये षटकार एक चौकार ठोकला होता. नाईट रायडर, त्याला मी गलीचा बादशाह म्हणतो. गली क्रिकेट. वाईटने सुरुवात केली आहे गोलंदाजाने. 68 धावा. अनुज कंटिन्यू गोलंदाजी करतोय. पहिल्या षटक त्यांनी टाकला होता 9 धावांचा. आता वाईटने सुरुवात केली आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अनुजला धावा फार झालेत. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू स्वतःला यॉर्क करून घेतला होता तिथे बॅटर सुमितने. डॉट चेंडू, स्विंगिंग यॉर्कर याला असं म्हटलं जात आहे. येणारी अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 धावा जरी आल्या तरी 70+ धावा इथे पाहायला मिळतील. फुलटा चेंडू ऑन साईडला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जाणारा तारा मंडल मध्ये चाललाय चेंडू. येतोय मॅक्सिमम 6. समाजसेवक असा साधा भोळा टेंगर पाडा भागवडला भला. समाजसेवक असा साधा भोळा टेंगर पाडा भागवडला भला. सुमित देखील थांबणार नाहीये. प्रत्येकी चेंडूला सीमेच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला आतापर्यंत 2 षटकार आल्या त्याच्या बॅटनं. धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. 74 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न होता. अवुजदेचा हलकासा अपील. मात्र चेंडू जो आहे लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी लेग बायच्या स्वरूपात ही धाव दिलेली आहे. 75 धावा धावपलकावर. मागच्या मॅचमध्ये धावा आल्या होत्या. 77चं टार्गेट होतं आणि अजूनही काही चेंडू बाकी आहेत. रेकॉर्ड बनते ही तुटणे केली आहे. मिस टाइम चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहे. कोणाचीच इच्छा होत नाही चेंडू अडवण्याची. फलंदाज देखील इच्छा नाही दुसरी धाव घेण्याची. ते देखील चांगला उल्लेख केला आपण. मात्र 3 खेळाडू होते त्या मागे. चेंडू मागे कोणीही गेला नव्हता. मात्र शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचला होता तिथे. हळूहळू धावपळक आपल्याला पाहायला मिळते. 76 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला स्ट्रोक ड्राईव्ह केलाय चेंडूला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. वाईड लॉंग अपचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सिंगलला डबलमध्ये इथे कन्वर्ट करताना आपण पाहतोय. 2 धावांनी संघाची धावसंख्या धावपलकावर तुम्हाला पाहायला मिळते. 78 धावा हाय स्कोर आता इथे या स्पर्धेचं म्हणजे भिवंडी इमर्जन्सीच्या माध्यमातून. मायरा स्पोर्ट्स या संघाच्या नावावर. आणि हा एक षटकार ऍड करा आपण. सुमितने पहिला डाव फिनिश केल्या षटकाराने. 84 धावा बनवलेल्या आहेत आणि 85 धावांचं एक विशाल लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आणि आपण टॉस बॉक्समध्ये जाणार आहोत जिथे दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज आहेत.
तर एकूण षटकं समाप्त झालेली, 5 पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालेला आहे. जय श्रीराम चर्नीपाडा संघाच्या गोलंदाजाचा खूप खरपूस समाचार घेतला आहे. स्पेशली सिद्धेश, प्रथमेश यांनी, आणि सिद्धेश 49 धावा करून बाद झाला. ऋतिक वैयक्तिक 5 धावा, त्यानंतर सुमितच्या बॅटमधून 22 धावा आणि शुभम 5, अशा एकूण चांगल्या धावसंख्याचा पाटला उभ्या केल्या. 84 धावा उभ्या केल्यात आणि 85 धावांचं आव्हान. जिथे पहिल्या षटकामध्ये आकाशाने 15 खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये मिथून 32 धावा, सर्वाधिक जास्त धावा या स्पर्धेमध्ये खर्च केल्यात. अनुजाने 9 धावा दिल्या त्यात, त्यानंतर अतुल याने 11 आणि अनुजाला परत एकदा प्राचार्य केला तेव्हा मात्र 17 धावा खर्च केल्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लगेचच. मायलाईन बादवाड आणि जय श्रीराम चर्नीपाडा. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स दर्शन नाईक. आपण पुढील मॅचचं टॉस या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी आपण आपल्या शुभास्ते टॉस करावा. दोन्ही कॅप्टनची इच्छा आहे तर आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक गजेंद्र गुलवी भाऊ स्वतः आपल्या संघाचा मॅच आहे. त्रिमूर्ती इंटरपॅजेस आणि हर्षित इंटरपॅजेस दोन्ही भाऊंचे संघ आहेत आणि टॉस दाखवतोय. एका बाजूला त्रिमूर्ती इंटरप्राइजेस आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय प्रभाकर गुलवी स्मृती चषक 2025. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस थोडासा विरुद्ध हा टॉस लागलेला आहे. थँक्यू सो मच भाऊ. आपण बसून घ्यायचं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेल्या आहेत भाऊने. रवींद्र गुलवी आपल्या चेहऱ्यावर नेहमी स्मित असते. नक्कीच एक देवाची देणगी आहे ती. मात्र स्पर्धा स्वतः आपण ऑर्गनाईज केलेल्या आहेत. काय उल्लेख करणार स्पर्धेविषयी, काय म्हणणार तुम्ही? स्पर्धा तर आता आम्ही ठेवली आहे बोलल्यावर तर आम्हाला उलट तुमच्याकडून प्रतिक्रिया घ्याव्या लागतील की आमची स्पर्धा कशी चालली आहे आणि तुम्ही प्रतिक्रिया द्या. आणि मला तरी वाटतं काही सध्या तरी काही कमी नाही आहे आणि ज्या काही चुका असतील किंवा कमी असतील त्या तुम्ही नक्कीच आम्हाला सांगा. आम्ही त्या परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मी तर पहिल्या दिवसापासून जेव्हा लाईव्ह देखील सुरू नव्हतं झालं तेव्हा हातामध्ये माईक होता माझ्या, तेव्हापासून सांगत आहे कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे ह्या स्पर्धेमध्ये. राहिलं एक प्रश्न की आपण ठाणा जिल्हा गट ठेवलेला आहे. पुढच्या वर्षी आपण रायगड ठाणा एक मॅच नक्कीच ठेवणार आहोत. ती देखील आपण एन्जॉय करू या स्पर्धेमध्ये. सर्वप्रथम नाणेफेकी जिंकलेत, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणारे पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपली टीम पोचलेली आहे आतापर्यंत. तेच जे सगळ्याच टीमचा रडगाणं चालू आहे तेच माझ्या टीमचं चालू आहे. बरोबर तुमचं म्हणणं आहे, कारण की ग्रामीणच्या मॅचेस देखील सुरू आहेत. अपेक्षा असेल इथे मॅच मोठा होईल? नक्कीच प्रयत्न तर 100% देण्याचा आम्ही प्रयत्न करू. हे पाहताना आपण की आयोजकांनी फार मेहनत घेतलेली आहे. त्यांचा सराव देखील झाला नसेल 10 ते 15 दिवस. त्यांच्या बरोबर खेळाचा आहे. काय खेळाडूंना सांगशील, कारण की समोरच्या संघामध्ये गावातील खेळाडू कमी आणि जास्त बाहेरचे आहेत, तर बाकीच्या खेळाडूंना काय सांगशील तू? आपला 100% द्या. जिंकण्याचा एकदम प्रयत्न करा. आपल्याला देव नक्कीच साथ देईल. तुमच्या मनामध्ये काय टार्गेट आहे की समोरच्या संघाला याच धावांवर थांबवायचं आहे? 40च्या आत थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न. आपल्या संघासाठी शुभेच्छा. हे होते रवींद्र गुलवी, तुषार नाईक, सर्वांचा लाडका लाल्या. टॉस तू जिंकलास तर तुझा निर्णय काय असता? आम्ही प्रथम फलंदाजी करणार होतो. हे नक्की ठरलं होतं का की आता ठरवलं ज्यांनी टॉस जिंकलं फिल्डिंग घेतली आणि तुम्ही बॅटिंग करणार आहे? नाही, मी ठरवलं होतं मी फलंदाजी करणार होतो. म्हणजे तुम्हीच हर्षित इंटरप्राइजेस संघाच्या गोलंदाजच्या अगेन्स्ट तुफानी हमला करणार आहात 5 षटकामध्ये. तुफानी नाही, वेगाचा बादशाह येणार आहे. क्या बात आहे. धावांचा वेग वाढणार आहे आणि आता हा सामना रंगतदार होण्यासाठी राहणार नाही आहे. दर्शन, आपण वेळ न घेता दर्शन नाईक यांच्यासोबत जाणार आहोत. मात्र त्याच्या अगोदर आपण हनुमान तरे बाबांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. आपल्या शुभास्ते हा गिफ्ट हॅम्पर जो आहे आपण देणार आहोत. सुमित पहिलं षटक टाकतोय. खूप मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे, 85 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याने अनुषंगाने तशी सन्माननीय झालेली नाही. दर्शन एकच मिनटं. हनुमंतरे बाबा यांच्या शुभास्ते हा आपण गिफ्ट हॅम्पर या हर्षित इंटरप्राइजेस संघाच्या कॅप्टनला देत आहोत ज्याने तो टॉस जिंकलाय. आता जाऊया बॅक टू कॉमेंट्री बॉक्स दर्शन नाईक याच्यासोबत. धन्यवाद. थँक्यू संदेश पाटील. सुमित पुन्हा एकदा
आकाशासाठी आता मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव मिळते. 1 आणि 2 धावांनी नक्कीच काही फरक पडणार नाही महिला 11 भादवड या संघाला, कारण की त्यांनी ज्या धावा जमा केल्या आहेत त्या धावांसाठी सिंगल्स आणि डबल्सला तेवढंच असं काही इम्पॉर्टन्स नाही आहेत. इथे मात्र तुम्हाला डील करायची आहे ती षटकार आणि चौकारांनी. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके येणे गरजेचं आहे जर तुम्हाला सामना विजयही करायचा असेल शनिवार संघाला. फुलटच चेंडू, फक्त लॉफ्टेड ड्राईव्ह म्हणावं लागेल. मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक येतोय, कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. सिंगल्स मिळते. मी वारंवार सांगतोय सिंगल आणि डबलने ही गाडी तशी काय पुढे जाणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला चौथा आणि 5वा सुपर गेट टाकावं लागेल, तेव्हा तुम्ही या 85च्या टार्गेटला अचीव करू शकता. सुमित कमी रनअपने गोलंदाजी करतो, पण तो योग्य लाईन त्यांनी योग्य वेगाने गोलंदाजी करतो, ज्याच्यामुळे मोठे फटके येत नाही आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू टोलवलेला आहे. चेंडू डॉट होत नाही आहे, परंतु मोठे फटके देखील येत नाही आहे. हे थोडंसं डोकेदुखी असेल. हां, कमी स्कोअर असतात तर अशा प्रकारची फलंदाजी नक्कीच चांगली झाली असती किंवा चांगली फटकेबाजी बोललो असतो, परंतु धावा खूप जास्त करायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने ह्या फटक्यांना आता मात्र तितकंसं सारखं महत्त्व नाहीच आहे. शांत ठेवलेलं आहे, कारण की दुपारच्या सध्या क्रिकेट शांत आहे, कारण की फलंदाजी शांत होते. सुरेख चेंडू पहिल्याच पदलाती ते ओळखलं होतं फलंदाजीचं आणि त्या अनुषंगाने ह्या चेंडूला समाप्ती केलेली आहे. पहिल्या आणि षटकाची समाप्ती होते. काय चांगलं षटक टाकलं आहे. फक्त 5 धावा दिल्या आहेत आणि कुठल्या प्रकारचा गडी बाद केला नाही. मात्र त्या 5 धावा खूप खूप मोठ्या अचीव म्हणावं लागेल, कारण की 85 धावांचं पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा, म्हणजे उर्वरित 4 षटकामध्ये तुम्हाला विजयासाठी हव्या आहेत 80 धावा. जवळजवळ 20चा आर्किंग रन रेट आहे, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 2-3 मोठे फटके खेचावंच लागतील, तेव्हाच जाऊन ही मॅच बनेल. कुठेतरी जय श्रीराम चर्नीपाडा संघाला 1 ते 2 अशा ओव्हर पाहिजे जिथे तुम्हाला 20 किंवा 25+ ओव्हर लागतील, तेव्हा तुम्ही या टार्गेटला अचीव करू शकता. नक्कीच दर्शन खूप चांगला उल्लेख केला. 1 ते 2 षटक मोठे असणं फार महत्त्वाचं आहे, जिथे 20+ धावा येणं फार महत्त्वाचं आहे. दर्शन की लक्ष्य 80+ म्हणजे डोक्याच्या वरती धावसंख्या झालेल्या आहेत या मॅचमध्ये. भिवंडी एमर्जिंगचा जर विचार केला संदेश, तर आतापर्यंत ही 6वी टुर्नामेंट आहे. जी पहिली टुर्नामेंट झाली ती रिग्नेश 11 राहणार या संघाने आयोजित केली राहणार आहे. तिथे हर्षित एंटरप्राइजने बाजी मारली होती. त्यानंतर याच ग्राउंडवरती बॉबीच्या चषकामध्ये प्रांशी 11 ठाकराच्या भाडाने आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर देवा ठाकूरच्या चषकावरती NK खांडवालने आपलं नाव कोरलं होतं आणि मरियम ट्रॉफीमध्ये ओमसाई धाबा आणि JB ट्रॉफीमध्ये रिग्नेश राहणार या संघाने आपलं नाव कोरलेलं आहे. दरम्यान या हरिभक्त पारायण व्यंकटवासी प्रभाकर स्मृती चषकावरती कोण नाव कोरतं बघायचं आहे. सुरेख चेंडू, वेगवान चेंडू होता. एष्ट्या खुल्या सोडल्या होत्या आणि मधली एष्टी वाकवली गोलंदाज नयन म्हणजे नयनरम्य अशी गोलंदाजी करतोय. नजर न लागावी अशा प्रकारची गोलंदाजी चालू आहे केली आहे त्याने. आणि आता मात्र डगआउटमध्ये पूर्णपणे शांतता दिसते. विकास येतोय. विकासला धावांचा विकास करावा लागेल, नाही तर संघाचा विकास होणार नाही आहे. अतिशय खुश दिसतात संघाचे मालक भूषण पाटील, मयूर पाटील, ज्यांनी ही संघाची बांधणी केलेली आहे. एक खेळाडूला किती मध्ये खरेदी केले माहीत नाही आहे, मात्र खेळाडू खूप चांगले उभे केलेत त्यांनी. संघ खूप मजबूत उभा केलेला आहे. आतापर्यंत त्यांचा खेळ हा पहिल्या सत्रामध्ये A1 दर्जाचा झालेला आहे. आता मात्र गोलंदाजी देखील A1 दर्जाची होते. विकास येतोय. विकासला मोठे फटके खेळावं लागतील. नयन सुरेख फटका म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे, करणार नाही चुकी. 1च धाव मिळते. मी पहिलेच म्हटलं 1 आणि 2 धावांनी काही फरक पडणार नाही. चर्नीपाडा संघ नेहमीच भिवंडीच्या एमर्जिंगच्या जाहीर टुर्नामेंटमध्ये सहभाग घेतोय, चांगला परफॉर्मन्स करतोय. इथे देखील त्यांना तसंच परफॉर्मन्स करावं लागेल. सुरेख चेंडू शांत, एकदम शांत ठेवलेलं आहे मैदानामध्ये. आतापर्यंत 9 चेंडू फेकण्यात आलेले आहेत आणि 9 चेंडूमध्ये एकही प्रकारचा षटकार किंवा चौकार आतापर्यंत मारून दिलेला नाहीत गोलंदाजांनी. ही चांगली गोलंदाजी वैशिष्ट्य आहेत, लक्षणं आहेत आणि अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर सामना खूप लवकर फिनिश होऊ शकेल. पुन्हा एकदा ब्लाइंड स्विंग, म्हणजे तुम्ही नजर न ठेवता फटकेबाजी करायचा प्रयत्न केला जातो आहे. तुम्हाला धैर्याने आणि नजर ठेवून फटके करावे
लगातारचे चेंडू डॉट होतात. जवळजवळ 10वा चेंडू डॉट म्हणजे 10 चेंडू फेकण्यात आले आणि 10 चेंडूमध्ये एकही मोठा फटका आलेला नाही आहे, ज्याची नितांत आवश्यकता आहे आत्तापर्यंत. आता समोरच्या दिशेने चेंडूला फक्त मनगटीने सहाय्याने फ्लिक केला होता. कार्पेट ड्राईव्हने जातो चेंडू. लॉंगॉनच्या दिशेने एकच धाव मिळणार, एका धाव व्यतिरिक्त जास्त काय मिळणार नाही आहे. अजूनही डबल फिगरमध्ये धावसंख्या पोहोचत नाही, फक्त 7 धावा आहेत. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का, क्वेश्चन मार्क. आणि सुरेख चेंडू कमी उचली घेतोय, विकेट किपर बीट होते आणि नशिबाच्या बाईच्या 4 धावा. चेंडू जेव्हा पडला होता त्यांनी उचली कमी घेतली होती, खालीच राहिला होता. फलंदाज बीट झाला, त्यानंतर विकेट किपर देखील बीट होतोय आणि शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेगचे फिल्डर काहीच करू शकत नाहीत, फक्त बघून शकले आणि नंतर तो चेंडू आणून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आता धावा संख्या झालेली आहे 11 धावा झालेल्या आहेत. अजूनही नक्कीच दिल्ली दूर आहे. दर्शन एक मिनिट थांबेल. प्रत्येक गावामध्ये असे आपण अनेक समाजसेवक बघत असतो. हा गाव तालुक्यामध्ये नंबर 3 वर गाव आहे. कोणगाव, त्यानंतर खारबाव आणि त्यानंतर भादवड टेमगरपाडा. सर्वात मोठं गाव म्हटलं की हे 3 गावांची नावं आवर्जून घेतली जातात आणि त्या गावामध्ये ही समाजसेवा करणं म्हणजेच मोठी बाब आहे. प्रत्येकी गावामध्ये जाऊन प्रत्येक आपण पाहतोय मंडळासोबत चर्चा करून जी समस्या आहे ती सोडवण्याचं काम नेहमी आपल्या विकासाच्या माध्यमातून सन्माननीय गजेंद्र गुलवी भाऊ यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. तोच फोटो तुम्हाला पाहायला मिळाला. सुमित आलेला आहे, मॅन फ्रॉम हायवे दिवे. सुमित येतोय. लेग ब्रेक चेंडू होता आणि बराच वेळ चेंडू आकाशात आहे आणि पहिला धक्का देतोय, इथे दुसरा धक्का देतोय चर्नीपाडा संघाला. मिथून आऊट झाला होता आणि पुढच्या सामन्यामध्ये देखील हार्ड हिटर बॅट्समन मिथून म्हात्रे आपण बघणार आहोत. हर्षित एंटरप्राइजमध्ये मिथून म्हात्रे एक जबरदस्त फलंदाज आहे. या ग्राउंडवरती नेहमीच चांगली फलंदाजी करतोय. मी त्याची मॅच बघण्यासाठी खास करून इथे आलेले आहेत. मिथुनला मी आज प्लेइंग 11मध्ये जेव्हा फोटो टाकला होता ग्रुपमध्ये रवी याने, तेव्हा मी विचारला, अरे वा मिथुन तू इनमध्ये आहेस, म्हणजे यावर्षी तुला संधी मिळते. कल्पेश पाटीलची भूमिका या स्पर्धेमध्ये खूप चांगली आहे. हंसिका मेडिकल करून त्यांना इथे या स्पर्धेसाठी खास फर्स्ट एड किट दिलेलं आहे. म्हणजे कुठल्याही खेळाडूला जर एनर्जी ड्रिंक पाहिजे तर आपल्याकडे ORS आहे, बँडेज आहे, मलमपट्टी आहे. खास माझ्यासाठी रिले स्प्रे काल मी कॅच सोडला तर माझ्या हाताला लागला होता. कल्पेश थँक्यू सो मच. कल्पेशची पर्सनॅलिटी बघा खूप जबरदस्त आहे. सदाशिव पाटील यांच्या माध्यमातून ही सुविधा प्राप्त करण्यात आलेली आहे. त्यांचं मी या त्रिमूर्ती एंटरप्राइज आणि गज्जू भाऊ यांच्याकडून हार्दिक आभार व्यक्त करतोय, कारण की खेळाडूंसाठी फर्स्ट एड किट हे इथे उपलब्ध झालेत. आता कुठल्याही खेळाडूला जर इजा झाली, कुठल्या प्रकारची मलमपट्टी करायची असेल तर आमच्याकडे फर्स्ट एड किट अवेलेबल आहे, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. त्याचा पूर्ण लाभ प्रथमतः आम्ही घेतोय. आता मात्र बॅटचे एज घेते. थोडासा शांत आणि कीप अँड क्वाईट क्रिकेट बघतोय मैदानामध्ये. गोलंदाजी खूप चांगली होते. चर्नीपाडा संघ आज त्यांच्या त्या ताकदवरती अजूनपर्यंत आलेलं नाही, ज्या ताकदीसाठी चर्नीपाडा संघ ओळखला जातोय. नेहमी फायटिंग क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातोय, पण आज कुठेतरी त्यांचे मनोबल कमी दिसत आहेत. नेहमीच या ग्राउंडवरती खूप चांगला क्रिकेट राहतो त्यांचा. सुरेख फटका टोललाय लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येतोय तिथे सुमित मॅन फ्रॉम आलिमघर आणि कुठल्या प्रकारची चुकी करणार नाही आहे आणि हादरा लागतोय तिसरा, तो जय श्रीराम चर्नीपाडा या संघाला. सुमित त्याचा कॅच सुमित त्यांनीच पकडला होता. नवीन कोण फलंदाज तर बघायचं आहे. जवळजवळ बॅट्समन सुमित, फलंदाज सुमित आणि क्षेत्ररक्षक सुमित. सुमित या नावाचं समीकरण काय चांगल्या प्रकारे जमून आलेलं आहे. समोर येतोय फलंदाज, आता नवीन फलंदाजा मनोज येतोय आणि मनोज याला संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं करून दाखवावं लागेल.
कारण की सामना दूर चाललेला आहे. आता इथे मात्र तुम्हाला एंटरटेनमेंट फलंदाजी करावी लागेल. एक तर सामना जिंकून द्यायचा आहे किंवा स्वतःमध्ये असलेली क्षमता ही सिद्ध करण्याची संधी आहे. अशा संधी तुम्हाला नेहमीच येतील, कारण की जेव्हा असं वाटतं की सामना आपण जिंकू शकत नाही, तेव्हा तुमच्यामध्ये असलेली कला, तुमच्यामध्ये असलेले स्ट्रोक खेळण्याची तुम्हाला पूर्णपणे सुविधा असते. आता समोरच्या शेण टोललेलं आहे, क्षेत्ररक्षण लांबून येतोय, होईल का झेल? प्रयत्न खूप चांगला, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला, जातोय 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 आणि चौकार. काय नाटकीय क्रिकेट झाला. जवळजवळ 3 क्षेत्ररक्षक आले होते, कोणालाही चेंडू अडला नाही. तिघांनाही फुस लावून चेंडू जातो सीमापार 4 धावांसाठी. असं वाटलं होतं की हा चेंडू थांबेल मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न तिथे झाले होते, मात्र चेंडू सीमारेखा पार पाहायला मिळाला चौकार. खूप उशिराने अशा धावा येतात, परंतु खूप लेट झालेले आहे. सुमित पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू टोळलेले. आता क्षेत्ररक्षक आहे तिथे, तो करत नाही चुकी. चांगली थ्रो देखील येतोय. या सामना जवळजवळ आपल्या खिशात टाकलाय असं म्हणण्यास हरकत नाही. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 18 धावाच आतापर्यंत जमा केल्यात स्कोरर सांगतात. मयूर पाटील जिथे 85 धावांचा एक भलं मोठं टार्गेट अचीव करायचं आहे, तिथे फक्त 18 धावाच झाले आहेत. म्हणजे उर्वरित 67 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये. जवळजवळ म्हणजे तुम्हाला 12 चेंडूमध्ये 11 षटकार मारायचे आहेत, तेव्हा तुम्ही सामना जिंकू शकता. असे इक्वेशन आत्तापर्यंत तरी माझ्या माहितीनुसार तरी कधी झालेलं नाही आहे अचीव. 11 चेंडूमध्ये 67 धावा, 60 धावा अशा चेस कधी झालेल्या नाही आहेत. निखिल संघासाठी 64 षटक टाकण्यासाठी आलेला आहे. सामन्यातील मजा निघून गेलेली आहे, कारण की प्रत्युत्तर तितकंसं चांगलं देण्यात आलेलं नाही आहे. आता मात्र स्विंग होतोय, मात्र खूप बाहेरच्या दिशेने जातं. पंचांचा अतिरिक्त धावेचा इशारा येतोय. या अतिरिक्त धावेने देखील काही फरक पडणार नाही आहे मायरा इलेव्हन भादवड संघाला. मी पहिलेच म्हटलं सिंगल्स, डबल्स, अतिरिक्त धावा या आता मायने राहणार नाही आहे मायरा इलेव्हनसाठी, कारण की खूपच धावा राहिल्यात करण्यासाठी. मात्र एज घेतलेली आहे आणि स्वतः या गोलंदाज कुठल्या प्रकारे चुकी करत नाही आणि मनोजाची खेळी होते समाप्त. एवढ्या चांगल्या धावसंख्या असताना ना एक मात्र नक्कीच आहे, सर्व फलंदाजांना संधी भेटायला हवी आहे. फलंदाजी ती मिळते का ते बघायचं आहे. आत्तापर्यंत हा 4था हादरा लागतोय. नक्कीच टार्गेट ऑलरेडी चांगला सेट करण्यात आला आणि आता चेसिंग करण्याकरिता भरपूर संघर्ष करावा लागत आहे. धावा बनत नाहीये, कारण की गोलंदाजी देखील चांगली राहिली आहे मायरा स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. मात्र चर्नीपाटा संघ अजूनही होप्स हरलेला नाही आहे. आमच्याकडे जवळजवळ 12वा खेळाडू राहतो, पण त्यांच्याकडे 12 नाही तर 13वा येईल. आणि 13वा खेळाडू देखील आत्मविश्वास दर्शवतो की हा आम्ही करू शकतो. दिलीप आलेला आहे नवीन फलंदाज. दिलीप आता पुढे जाऊन माझा प्रयत्न आणि चेंडू होतो डॉट, स्विंग अँड डॉट. फिरकी गोलंदाजीचा मारा चालू केलेला आहे आता मायरा इलेव्हन भादवड संघाकडून. आणि जो स्लिपमध्ये देखील एक जवळ क्लोज जो ज्याला आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये टेस्ट क्रिकेट स्लिप म्हणतो, त्या प्रकारचा खेळाडू तैनात केलेला आहे. आता छातीवरील येणार चेंडू त्यांनी पुल केला होता, फटका, एकच धाव मिळणार. थोडंसं शांत आणि शांत ठेवलेलं आहे क्रिकेटला. आता षटकार. पहा, जे भिवंडी इमर्जन्सीचे जे नियम आहेत, एखादा खेळाडू जर दुसऱ्या संघामध्ये खेळत असेल ऑलरेडी आणि जर आता दुसऱ्या मॅचमध्ये जर खेळत असेल दुसऱ्या संघाबरोबर, तर आपल्याला संधी मिळणार नाही आहे, लक्षात असू द्या. भिवंडी इमर्जन्सीचे जे नियम आहेत त्या नियमांनाच तुम्ही फॉलो करायचं आहे, लक्षात असू द्या. येणाऱ्या सर्व संघाच्या कॅप्टनने लक्षात घ्यायचं आहे, जर झालेल्या स्पर्धेमध्ये जर ते खेळाडू दुसऱ्या संघामध्ये खेळले असतील आणि आता दुसऱ्या संघामध्ये खेळण्यासाठी तयार असतील, त्या सर्व खेळाडूंना विनंती असेल, सर्वप्रथम तुम्ही आपल्या असोसिएशनला कळवा, भिवंडी इमर्जन्सीला, त्यानंतर परमिशन घ्या आणि तेव्हाच तुम्ही खेळा मैदानामध्ये, कारण की मॅच थांबणार नाही आहे, लक्षात असू द्या.
चला आपण मॅचकडे फोकस करूया. आपण चर्चा होत असेल या स्पर्धेची, कारण की स्पर्धा फार मोठी आहे. ते इथे गोलंदाजीमध्ये करण आलाय, शामने गॅलरी एन कडून आणि बॅटर सज्ज होत आहे स्ट्रायकिंगला. विकास धावांचा डोंगर उभा आहे आणि तो डोंगर चढायचं म्हटलं की तुम्हाला मेहनत करावीच लागेल. 6 चेंडू आणि 57 धावा, मिशन इम्पॉसिबल. लेग कटर चेंडू डॉट. आज त्रिमूर्ती इंटरप्राइजेस आणि त्यांच्या अगेन्स्ट हर्षद इंटरप्राइजेस गजेंद्र भाऊ गुलवी यांचे दोन्ही संघ आपसमध्ये खेळताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यानंतर लाल्या यांनी सांगितलं आहे आज धावांचा तुफान येणार आहे या मैदानावर. किती धावा बनवेल हे आम्ही नक्कीच जाणून घेऊ दर्शन नाईक यांच्या माध्यमातून. दर्शन, तुषार नाईक लाल्याने सांगितलं आहे की आज धावांचं तुफान येणार आहे मैदानामध्ये, त्याबद्दल काय सांगशील? पहिले त्यालाच बॅटिंगला उतरा. नक्कीच आज रविवार आहे, कारल्याची कुलस्वामीने एकविरे मातेचा दिवस आहे, जेजुरीच्या खंडेरायाचा दिवस आहे. कदाचित अंगामध्ये पावर आली असेल लाल्याच्या, म्हणून त्याने हा निर्णय घेतलाय. लालूचा कालचा नाईटमध्ये मी फिल्डिंग बघितली, त्याच्यासारखी फिल्डिंग बोलली नाही. डायरेक्ट पायाने थ्रो बॉलरजवळ फेकला होता. तो काही करू शकतो. नक्कीच स्पर्धा फार मोठी आहे आणि भूषण पाटील आपलेच गावचे जे गोटे अंपर या नावाने प्रसिद्ध आहेत, त्यांना शुभेच्छा देत या स्पर्धेबद्दल आणि 5 स्टार जो ग्रुप आहे त्याबद्दल त्यांना चर्चा करायची आहे. भूषण ॲज अ क्रिकेटर, ॲज अ टीम अँड ओनर कसं फील करतो आपण गजूभाऊ यांच्या शोमध्ये? हा जो शो झालेला आहे याच्यामध्ये 5 स्टार ग्रुपचे कल्पेश पाटील, लालू आणि अन्य जे आहेत अजय, प्रतीक गोरे आणि क्रिश, यांच्याबद्दल जेवढं बोलायचं तेवढं कमीच आहे. कारण की त्यांनी जे ग्राउंड डेकोरेट केलं आहे पूर्ण दुधिया रोशनी, तुम्ही नाईट क्रिकेटमध्ये बघू शकता की एकदम सुंदर दिसतं असं ग्राउंड. आणि ग्राउंडबद्दल मला बोलायचं म्हटलं तर चांगलं साफसफाई वगैरे एकदम चांगली केलेली आहे. आणि मी आवर्जून सांगतो की सगळ्यांनी या शोला भेट द्या. आणि गजूभाऊंच्या वाढदिवसानिमित्त हा शो सुरुवात झाला आणि हरिभक्त पारायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषकला भेट द्या. आणि मी माझे मनोगत संपवतो. तर अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजे मायरा स्पोर्ट्स भादवड टीम संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम ओनर मयूर पाटील, भूषण पाटील अँड सिद्धेश अँड सुमित. बबल्या देखील होता टीम मॅन ऑफ मध्ये. द मॅच, ज्याच्या बॅगमधून 7 टावरिंग सिक्सर आला, 1 चौकार आला आणि 49 धावांची वादळी खेळ गेली, तो सिद्धेश. सिद्धेश, तुम्हाला यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी लगेचच. नो डाऊट 49 धावांची खेळी त्याची आपल्या संघासाठी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. सिद्धेश इज अ मॅन ऑफ द मॅच, मॅन फ्रॉम हवे दिवे. आपण यायचं व्यासपीठावर. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे दिली जाईल आणि गिफ्ट हॅम्पर देखील दिला जाईल. सिद्धेश, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच पोहोचायचं आहे. आपण दुसऱ्या सामन्याला लगेच सुरुवात करणार आहोत. वेळ न घेता लगेच शतरक्षण लावून घ्यायचं आहे. सो रिक्वेस्ट टू ऑल प्लेयर्स अँड ओनर. लगेच सिद्धेश आपण यायचं व्यासपीठावर. सिद्धेशला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी अँड गिफ्ट हॅम्पर दिला जाईल. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी अँड गिफ्ट दिला जाईल. मोस्ट वेलकम कल्पेश, आपका भी हार्दिक स्वागत है. सिद्धेश आपण यायचं व्यासपीठावर. चर्चा तर होणारच आहे, ती चर्चा जारी रहेंगी. मी सन्माननीय सुनील नाईक मामांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. सिद्धेश हा खेळाडू व्यासपीठावर येतं. 49 धावांची खेळी. आज 1 धाव अर्धशतकापासून राहिला, मात्र पुढच्या मॅचमध्ये तो नक्कीच 50 धावा बनवेल आणि रेकॉर्ड आपल्या नावावर बनेल. सकोबाई मंगल डोंगरे यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आहे. गरक्याबाई डोंगरे आणि शंकरबाई डोंगरे याच्यामध्ये गिफ्ट हॅम्पर आहे, तो आम्हाला
स्वर्गीय राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ गिफ्ट हॅम्पर दिलेला आहे अजय पाटील. अजयने तर मजा नाही, त्याने हा गिफ्ट दिलेला आहे. तर मित्रांनो, हा आहे सिद्धेश जो मॅन ऑफ द मॅच ठरला आहे. आणि आता वेळ न घेता पुढच्या तिसऱ्या सामन्याला पण इथे सुरू